नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण साडीपासून असं छान असं मदर डॉटर कॉम्बो करणार आहोत। ते खूप छान असं सुंदर बनणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याची कटिंग आणि पूर्ण स्टिचिंग सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा, ही मी मीशोवरून साडी घेतली होती। ही माझ्याकडे एका क्लायंटचं आलं होतं, लातूरहून ही मला ऑर्डर आलेली होती आणि ही माझी फर्स्ट ऑनलाईन ऑर्डर होती, जे की मी घेतलेली होती। तिने मला हे मीशोची साडीची लिंक पाठवलेली होती, तेच साडी मी ऑनलाईन मागवली आणि आता तिचंच आपल्याला मदर डॉटर कॉम्बो असं फ्रॉक शिवायचं आहे। तर बघू शकता तिचं पदर वगैरे किती छान आलेलं आहे आणि खूप सॉफ्ट आहे आणि किंमत पण खूप स्वस्तात भेटलेली आहे मला। असं काहीही नाही, हे फक्त मला 472 काहीतरी भेटलेली आहे। 500च्या आतलीच साडी आहे, ती खूप छान आहे। तिचं ही ब्लाऊज पीस आहे बघा, एका साडीमध्ये मदर डॉटर दोघाला सुद्धा इथे फ्रॉक झालेला आहे। तर आता आपण कटिंग करून घेऊयात। बघा, मी आधी ही जी लहान मुलगी आहे ती 4 वर्षाच्या मुलीचं फ्रॉक शिवणार आहे आणि तिच्यानंतरच मग तिच्या आईचं फ्रॉक शिवणार आहे। तर आधी आपल्याला मुलीचं फ्रॉक शिवण्यासाठी बघा अस्तरवर मी कटिंग करून घेत आहे आणि ही मी अस्तर घेतलेला आहे। बघा, ही दूध मलाई कपडा असं सॉफ्ट कपडा घेतलेला आहे। आता आपल्याला बॉडीवरची जी भाग आहे ती काढून घ्यायचं आहे। बघा, हिची जी लांबी आहे मी 6 इंच घेतलेली आहे आणि तिला आपल्याला माया म्हणून असं मी 11 इंच घेतलेलं आहे। तर इथं 11 इंचावरती मी आधी कट करून घेत आहे आणि जी रुंदी आहे म्हणजे छातीचा भाग आहे ते आपलं 22 इंच आहे। तर 22 इंच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। तर आधी मी एक कपडा बघा 22 इंचाचा आपला 2 इंच एक्स्ट्रा माया ठेवून असं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। तर 22चं आपण 4 इंच माया ठेवलं, असं 20 इंच झालं। तर इथे आता आधी लांबी काढून घेते। बघा, 11 इंच लांबी घेतलेली आहे आणि इथे आता आपलं 22चा चौथा भाग केलं तर 5.5 इंच येतो आणि 5.5ला आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा माया ठेवायचा, एवढा आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे। तर सगळ्यात आधी आता मी गळ्याचं माप घालते। गळा मी 1.5 इंचाच ठेवलेला आहे आणि तिची गळ्याची लांबी जी आहे ती 3.5 इंच ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता, पण ही एकदम छान असं गळा बसतो। तुम्ही बघितलेलंच आहे, मागच्या मी एक फोटो तुम्हाला तुमच्यासोबत शेअरच केलेली आहे। आता जी शोल्डर आहे, शोल्डर मी इथे 3 इंचाचं घेतलेलं आहे आणि तिचा मोंडा मी 4 इंच घेतलेला आहे, कारण हे स्लीवलेस ड्रेस आहे तर थोडंसं इथं मोंडा आपल्याला मोठं ठेवावं लागेल। तर आता आपल्याला मोंड्याचा सुद्धा आपण शेप घालून घेऊयात। बघा, इथं मी अंदाजानं शेप घातलेला आहे। तुम्ही मला जर खूप असं डीपमध्ये सांगायचं असलं तर व्हिडिओ खूप लांब होईल, यासाठी मी थोडंसं शॉर्टकटमध्येच दिलेलं आहे। आता आपल्याला जी गळा आहे, गळ्याच्या वरती 1 इंच घ्यायचं आणि तिथून असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे। बघा, ही एकदम साधं सोपं गळा आणि खूप छान असं दिसणारं गळा आहे। आता आपल्याला छाती आहे ती 22 इंच आहे, 22चा चौथा भाग केलं की आपलं 5.5 येतं आणि कमरेचं जी आहे ती 20 इंच येतं, तर तिचं 5 इंच। तर बघा, आधी मी दोघांना लाईन मारून घेतली अशी क्रॉस। आता आपल्याला 2-2 इंचचा माया ठेवायचा आहे, तर मी तर 2-2 इंचचा माया ठेवलेला आहे। आता स्लीवलेस ठेवायचा आहे, त्यासाठी आपल्याला इथे डीप कटिंग वगैरे काही करायची गरज नाही, एकच कटिंगवरती दोन्ही जी बॉडी आहे ती निघून जाते। आता आपल्याला इथे 2-2 इंचाचं मी माया सुद्धा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता खाली जी लांब होतं तेवढं मी एक्स्ट्राचा कपडा काढून टाकलं। आता गळा इथे आपल्याला कट करायचं नाही, आधी मागचा आणि पुढचं दोन्ही भाग वेगळे करायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला गळा काढून घ्यायचा आहे। बघा, जे समोरचा गळा आहे मी हे समोरचा स्टार गळा केलेला आहे आणि पाठीमागचा आपल्याला इथे गोलच गळा करायचा आहे आणि पाठीमागे आपल्याला नॉड वगैरे लावून खूप छान असं थोडंसं डिझाईन लुक द्यायचं आहे। तिच्यासाठी बघा, आता मागच्या गळ्याची मी ड्राफ्टिंग टाकून घेते। तर इथे 1.5 इंचाला आपण 1.5 इंच गळा ठेवायचं। गळ्याची लांबी इथे मी 3 इंच घेतलेली आहे। बघा, 3 इंचावरती मी टिक करून घेतलं आणि गळ्याचं शेप एकदम गोलच गळा केलेला, इथं काहीच केलेलं नाही, पण खाली एकदम असं छान खाली सुद्धा आपल्याला शेप येईल या पद्धतीचं केलेलं आहे। गळा आधी कट करून घेतलेला आहे गोल। आता पाठीमागे जी आहे ना 4 इंच असं मी लांबी घेतलेली आहे आणि तिच्यात आपल्याला मटका गळा केल्यासारखं करायचं आहे, थोडंसं गोल असं डिझाईन करायचं आहे। बघा, इथे 4 इंच घेतलं, 4चा आता 2 इंचावरती सुद्धा मी एक टिक मारून घेतलेली आहे। इथे आपल्याला ते कट करून काढायचं आहे। तर इथे 2 इंच मी घेतलं आणि तिथे आपल्याला 1 इंचाची मार्जिन घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, निम्म करायचं। तुम्ही जर 4.5 घेतलं तर 2.25 वरती टिक करायचं आणि तिथे 1 इंचावरती आपल्याला मार्जिन करायचं, म्हणजे इथे आपल्याला अंडाकार शेप करायचा आहे, गोल शेप द्यायचं नाही। अंडाकार शेप खूप छान दिसतो पाठीमागच्या गळ्याला, वरती बोटनेक सारखं वाटेल आणि खाली मग ती अंडाकार शेप आल्याने आणि तिथे दोरी बांधल्यानंतर तर खूपच सुंदर दिसणार आहे। तुम्ही पूर्ण ड्रेस शिवल्यानंतर बघू शकता दोरी वगैरे लावल्यानंतर किती छान दिसणार आहे। तर आता मी हे कट करून काढलेलं आहे, बघू शकता आता तुम्ही।
आता मधला भाग सुद्धा कट केलेला आहे. थोडंसं मला इथे व्यवस्थित वाटलं नव्हतं कटिंग, त्यासाठी मी डबल एकदा आणि एकदा कट केलं, जेणेकरून की जी कटिंग आहे ती चांगली फिनिशिंगने आली तरच मग सिलाईसुद्धा आपली फिनिशिंगने येते. यासाठी बघा मी इथे थोडंसं जिथे जिथे आपलं एक्स्ट्रा कमी जास्त झालं होतं ते मी कट करून काढलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही किती छान शेप आलेला आहे आपलं अंडाकार मागच्या गळ्याचं. तर आता आपल्याला असंच आता पुढचं आणि मागचं दोन्ही गळे आपले झालेले आहेत. आपण जे आता मेन साडीचा कपडा आहे ते आपल्याला ह्यावरच ठेवून कट करायचं आहे, त्याच्यावरती आपण काहीच मार्जिन टाकणार नाही. तर चला आता जी समोरचा भाग आहे मी ती साडीच्या पदरापासून काढणार आहे. तुम्ही बघू शकता आता पदरावरतीच मी ठेवलेला आहे आणि तिच्यावरच आपल्याला जे समोरचा आपला भाग आहे ते ठेवायचं आणि कट करून काढायचं आहे. मी ते अर्धा इंच आपल्याला थोडंसं वाढूनच ठेवावं लागेल, कारण शिवताना कमी झालं तर वाढवता येत नाही, जास्त झालं तर तुम्ही कट करून काढू शकता. तर बघा मी ते अर्धा इंच सगळीकडून वाढवलेला आहे आणि तसंच मी कट करून काढलेला आहे. कारण ही समोरचा जे आपलं आहे पदराचा भाग खूप छान दिसतो समोरच्या भागला, यासाठी मी हे ठेवलेलं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचं ड्रेस हवं असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधू शकता. हे 4 वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे. तर हिची जी किंमत आहे मी 400 रुपये ठेवलेला आहे. सिलाई आणि मग फ्री शिपिंग कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठेही देणार आहे. तर 400 रुपये सिलाई हिची मी घेतलेली आहे. साडीसुद्धा ही माझीच आहे आणि अस्तरचा कपडासुद्धा मीच आणलेला आहे. तर ह्या तुम्ही जर साडी हिच्याहून जर महाग म्हटलं तर मग त्या हिशोबाने किंमतसुद्धा वाढेल. तर आता जी ही ब्लाऊजचा कपडा होता मी ब्लाऊजचा कपडासुद्धा वेगळं कट करून काढलेला आहे. पूर्ण साडीमध्ये एक आईसाठी आणि 4 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक झालेला आहे आणि थोडंसं कपडा जी शिल्लक राहिलं ती मी यूज करायचं सारखं नाही असंच आहे ती कपडा. तर बघा ती तो जे आपलं नेस्ता पदर आहे तिथे अशी प्रिंट वेवे लाईन आलेली आहे, ती वगैरे मी काही कामाचं नाही ती कपडा, तिच्यानं दुसरं काहीतरी बनवायचं आहे ते मी विचारच करत आहे, ती कपड्याला मी टाकणार नाही. आता जी ही ब्लाऊजचा कपडा आहे ब्लाऊजच्या कपड्याचाच मी मागचा भाग कट करून काढणार आहे. इथे सुद्धा बघा खाली बॉर्डर आलेली आहे मागचा जे आपलं ब्लाऊजचा कपडा आहे तिला. तर आता ती बॉर्डर खाली पाठीमागून छान दिसेल, कारण पूर्ण जर भरलेला असेल तर ते तेवढं छान वाटणार नाही, असं प्लेन थोडंसं छान वाटतो, यासाठी हे काढलेलं आहे. आता आपल्याला जे घेर घ्यायचा आहे फ्रॉकचा ती घेर घ्यायचा आहे. बघा घेरची जी लांबी आहे आपलं पूर्ण फ्रॉकची लांबी मी 22 इंच ठेवली होती. 10 इंच तिचं वरचं बॉडी काढलेलं आहे. आता राहिलेली 12 इंच आपल्याला इथे 12 इंचाची कटिंग करून काढायची आहे. तर बघा 12 इंच लांबीचं मी इथे घेतलेलं आहे, 14 इंच घेतलेलं आहे, कारण खालून आपल्याला 1 इंच फोल्ड करण्यात जातो आणि वरती 1 इंच आपल्याला शिवण्यात जातो, कारण बॉडीला अटॅच करण्यामध्ये जातो. आणि तिची जी रुंदी आहे ती मी 30 इंच घेतलेली आहे. बघा पूर्ण टोटली इथे 4 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवण्यासाठी अस्तर मला 1.25 मीटर लागलेला आहे. आता हिचे मी 2 भाग करून घेतलेले आहे. इथे आपल्याला प्लेट घातल्यानंतर ही खूप छान दिसतो. आता जी वरचा कपडा आहे आता ते सुद्धा हिच्यावरतीच ठेवून आपल्याला कट करून काढायचं आहे. बघा 2 भागाचे मी कपडे घेतलेले आहे. 30 इंच असं जर एक कपड्याच 30 इंच म्हटलं तर 60 इंच असं घेरा होतं. हिची लांबी सुद्धा तुम्ही बघू शकता मी इथे 14 इंच ठेवलेली आहे. आता जी साडीचा कपडा आहे ते सुद्धा आपल्याला इथे कट करून काढायचं आहे. मला आणि एकदा मी मेजरमेंट करून दाखवते. बघा हिची जी लांबी आहे ती 14 इंच घेतलेली आहे आणि जी हिची रुंदी आहे ती मी 30 इंच घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. परत काही कन्फ्युजन होऊ नये, कारण घेर जेवढा चांगलं राहील ना तेवढं फ्रॉक छान दिसतो. जर घेर तुम्ही थोडंसं कमी घेतलं ना तर फ्रॉक छान वाटणार नाही. त्यासाठी घेर जेवढं होईल तेवढं मोठंच घ्या तुम्ही. आता साडीचा कपडा सुद्धा मी कट करून काढते. बघा ही नेसत्या पदरला अशी लाईनिंग आलेली आहे, ते काही आपल्या इथं फ्रॉकमध्ये वगैरे यूज होणार नाही, तर तिला आधी मी कट करून काढलेला आहे. आणि तिच्यानंतर आता जी प्रिंट वगैरे आलेली आहे तिला आपल्याला 2 फोल्ड करायचे आणि तिथून आपल्याला जसं अस्तरचा कपडा आहे तेवढंच ठेवायचं आणि कट करून काढायचं आहे. इथे मी काहीच मार्जिन ठेवणार नाही. आणि साडीचं तुम्ही खालचा सुद्धा बघू शकता, जी उलट भाग तर खूप छान आहे, पण उलट सुद्धा भाग खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट अशी ही साडी आहे. हिची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच. तर चला आता हिची जी लांबी आहे मी इथं ही 40 इंच घेतलं होतं. अस्तर जी आहे मी 30 इंच घेतलं होतं, पण जे साडीचा कपडा आहे मी 40 इंच घेतलेला आहे. पूर्ण ही 1 मीटरचा कपडा मी घेतलेला आहे. आता ही 1 मीटर म्हणजे 2 मीटरचा घेर होतो. खूप छान असा घेर होणार आहे. त्यासाठी बघा इथे मी 40 इंच घेतलं. सगळं एकदा साडीतून वेगळं करून काढलं, कारण आपल्याला कट करताना खूप अवघड होतं म्हणून. आता आपण अस्तरचा कपडा ह्याच्यावरती ठेवायचं आणि कट करायचं. बघा ही साडीचा जी कपडा आहे ती सुद्धा मी 1 इंच इथे वाढवूनच घेतलेला आहे. तुम्हाला रुंदी सुद्धा मी मोजून दाखवते. बघू शकता हिची जी रुंदी आहे ती इथे 23 इंच आलेली आहे. सॉरी मी तुम्हाला 40 इंच म्हटलं, पण हे 44 इंच आलेलं आहे. तर आता खालून मी अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी ठेवलं आणि वरती सुद्धा तुम्हाला मी लांबी मोजून दाखवत आहे. बघा इथे 1 इंच वरती सुद्धा आपल्याला फोल्ड करण्यामध्ये लागतो. यासाठी याचं जे आहे मी
12 इंच हिची लांबी घेतलं, खालून अर्धा इंच सोडलं, खालून 1 इंच सोडलं आणि वरती अर्धा इंच सोडलं आणि बरोबर अशी स्ट्रेट लाईन मारून घेतली. आता ही मी वरचा कपडा वेगळं काढणार आहे, कारण वरचा कपडा आता हिच्यात आपल्याला लागणार नाही, कारण छोटी लहान मुलगी आहे त्यासाठी जेवढं घेर लागतो तेवढं मी इथे घेरचा कपडा घेतलेला आहे. तर आता ही सगळं आपली कटिंग झालेली आहे, तुम्हाला मी उकलून दाखवते. मला हा लहान मुलीचा फ्रॉक आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आता हिला आपण शिवून घेऊयात. बघा मी सगळी हिची कटिंग झालेली आहे. आता इथे आपल्याला शिवायचं आहे, तर सगळ्यात आधी मी जे बॉडीचा पार्ट आहे वरचा ते जॉईंट करून घेणार आहे. बघा इथे मी दुसरा वगैरे कपडा काही लावणार नाही गळ्याला. तसंच मी जे अस्तर आहे अस्तरवरूनच मी गळा फोल्ड करून घेणार आहे. सगळीकडून एकदा बॉल पिन लावून घेतलं जेणेकरून की कपडा सरकू नये आपलं म्हणून. आता आपल्याला सगळ्या गळ्याला सिलाई मारून घ्यायची. बघा मागचा गळा आधी मी घेतलेला आहे. मागचा जे अंडाकार शेप आहे तिच्यात सुद्धा आपल्याला कोणतीच पट्टी लावून फोल्ड करायचं नाही, जसं आहे तसंच फक्त अस्तरवरती ठेवायचं आणि शिवून घ्यायचं आहे. जे खालचा आपलं साडीचा कपडा आहे ते आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि जे अस्तरचा कपडा आहे ते आपल्याला उलटं ठेवायचं आहे. आता सगळी सिलाई मारून झालेली आहे. मी इथे 1.5 इंचाचा मार्जिन ठेवलं होतं, ते एक्स्ट्राचा कपडा मी कट करून टाकलं आणि सगळीकडे मी कच मारून घेतलं. कच मारणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बघा कच मारताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवलं ना तर आपलं गळा जे आहे ना आपल्याला पट्टी दुसरी कपडा लावून सुद्धा फोल्ड करायची गरज पडणार नाही किंवा कॅनव्हास वगैरे लावायची सुद्धा गरज पडणार नाही. कच मारताना सिलाई कट होणे एवढं आपल्याला लक्ष द्यायचं आणि ह्याच्यावरती फक्त फिनिशिंगने आपल्याला सिलाई मारून घ्यायची आणि सगळीकडे मार्जिन जे आहे ना ते सेमच ठेवायचं. बघा आता सगळी सिलाई मारून झालेली आहे. आता मी एकदा हिला फोल्ड करते. मी जी मोंडा आहे मोंड्याला सुद्धा असंच फोल्ड केलेलं आहे, मी दुसरा कपडा वगैरे लावलेला नाही. तर आता फोल्ड आपलं सगळं झालेलं आहे. आता वरून एकदा दाब टीप मारून घ्यायची जेणेकरून की आपलं जी गळा आणि जी मोंडा आहे ना ते खूप छान असं व्यवस्थित बसावं यासाठी. बघा मोंड्याला मी मारलेला आहे. आता गळ्याला सुद्धा ह्याच पद्धतीने मी सिलाई मारून घेत आहे. सगळीकडे सिलाई मारणं झालं की आपलं गळा तुम्हाला मी दाखवतेच किती छान असं दिसतो सगळं आणि तिथे दोरी लावल्यानंतर तर खूपच छान दिसतो. आता ही सगळी सिलाई मारून झालेली आहे. खालचं शोल्डरला सुद्धा जशाला तसंच आपल्याला सिलाई मारायचं आणि ही सिलाई जी आहे ना समोरच्या भागाचं तेवढंच शोल्डर यावं आणि मागच्या भागाचं सुद्धा तेवढंच शोल्डर यायला पाहिजे, कारण आपल्याला शोल्डर जॉईंट करणं कमी जास्त व्हायला नको. आता समोरच्या भागाला सुद्धा बघा मी बॉल पिन लावून घेतलं आणि सिलाई मारून घेत आहे. हे बघा स्टार गळ्यासारखं मी गळा केलेला आहे आणि मोंड्याला सुद्धा ह्याच पद्धतीने मी सिलाई मारून घेतलेला आहे. आणि जे एक्स्ट्राचा कपडा होता ती कट करून काढलं, कारण आपण साडीचा जे कपडा होतं ते जास्तच ठेवलेलं होतं, 1.5 इंच अर्धा इंच. ते आता सगळं केलं. सगळीकडे मी कच मारून घेतलं. कच मारताना फक्त सिलाई कट होणे एवढं लक्षात ठेवायचं आणि मग कच मारायचं. आता सगळीकडून एकदा मी दाब टीप मारून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आता ही गळा ना खूप छान असतो, लहान मुलीसाठी तर खूपच कम्फर्टेबल ही गळा असतो. ह्यासाठी मी जास्त करून तर हेच गळे बनवते, कारण समोरचा गळा गोल घेण्यापेक्षा असा गळा घेतला तर खूप छान दिसतो. आता जी बॉडीचा खालचा भाग आहे तिला सुद्धा कमरेच्या भागला सुद्धा मी सिलाई मारून घेतलं. आता शोल्डर अटॅच करून घेत आहे. शोल्डरला आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि शोल्डर अटॅच करून घ्यायचं आहे. तर आता दोन्हीकडचे मी शोल्डर अटॅच करून घेतले. हिला मी स्लीवलेस ठेवलेला आहे. आता मागचा सुद्धा भागला सिलाई मारलं. आता आपल्याला घेर शिवायचं आहे. बघा घेरचा आधी मी जे मेन कपडा आहे साडीचं तिला आधी प्लेट्स मारून घेते. प्लेट्स आपल्याला 1-1 इंचाचे खूप जवळजवळ असे प्लेट्स घ्यायचे आहेत, कारण जी लहान मुलगी आहे तिचं कमरेचा भाग खूप कमी आहे आणि आपण कपडा घेरसाठी खूप मोठं ठेवलेलं होतं. तर आता एकदा जे आपलं वरचं बॉडीचं पार्ट आहे तिची आणि जे घेरची लांबी आहे तिचे एकदा माप घ्यायचं, दोन्ही आपल्याला बरोबर आलेले पाहिजे. तर आता दोन्हीचं मी माप घेतलं आणि दोन्ही कपडा मी प्लेट्स घालून घेतलं, अस्तरचं सुद्धा आणि मेन कपड्याचं सुद्धा. आता अस्तरला आपल्याला खालून फोल्ड करून एक सिलाई मारून घ्यायची आहे. बघा मी 2दा फोल्ड केलं आणि सिलाई मारून घेतलं. आणि जे साडीचा सुद्धा जे फ्रॉकचा कपडा होता तिला सुद्धा खालून मी 1 इंचावरती अशी सिलाई मारून घेतलेली आहे, कारण थोडंसं 4 वर्षाच्या मुलीपेक्षा मी थोडंसं मोठं ठेवलेलं आहे, कारण की ते लगेच कपडे आपण घेतल्यानंतर लगेच घालत नाही. 1 वर्ष तरी मुलीला ठेवूनच घालतात, कारण हे डेली यूजचे कपडे नाही, कुठे फंक्शनमध्ये वगैरे आपण घालू शकता. यासाठी मी थोडंसं ही मोठंच ठेवलेलं आहे. हा ड्रेस मुलगी 1-1.5 वर्ष सुद्धा लिहू शकते. जर तिला 1-1.5 वर्षानंतर सुद्धा लहान होत असेल ना तर खालचा मी 1 इंच फोल्ड केलेला आहे. ती 1 इंच फोल्ड करून केलं की 1 इंच वाढतो आणि ड्रेस हा फ्रॉक खूप छान असं बरोबर बसतो. यासाठी बघा मी जास्त थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे, जेणेकरून की परत सुद्धा 1-2 वर्ष ती घालू शकते असं. आता जी बॉडीचं पार्ट आहे तिला बघा मी खालचा घेर जोडून घेतलेला आहे. दोन्हीकडचं झालेलं आहे आपलं मागचं आणि पुढचं. आता जे फ्रॉक आहे ना फ्रॉक थोडंसं लूज वगैरे होऊ नये यासाठी बघा मी खाली बंद वगैरे बांधते, जेणेकरून की फ्रॉक छान असं व्यवस्थित बसतो. लहान मुलीला जेवढं बंद वगैरे बांधलं ना तर खूप छान असं फ्रॉक दिसतो. लूज त्यांना घालायला काढायला थोडंसं लूजच लागतो, पण पोटापाशी खूप लूज झालं की ते
छान वाटत नाही, यासाठी बघा मी 2 बंद केलेला आहे. आता बंदला सुद्धा मी सिलाई मारून घेतलं आणि तिला फोल्ड करून घेतलेलं आहे. आता आपण याची फिटिंग करून घेऊयात. बघा फिटिंगसाठी मी 2-2 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं, तर बरोबर 2-2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि घेर जे आहे ना तिथं क्रॉसमध्ये आपल्याला सिलाई मारून घ्यायचे, कारण घेरला आपल्याला 2-2 इंच ठेवायचं नाही. आता खाली जिथं कमरेचा आपण जॉईंट केलेला आहे तिथे आपल्याला ही बंद ठेवायचं आणि तिच्यावरून आपल्याला सिलाई मारून घ्यायचे. ते निघू नये यासाठी बघा मी तिथे बॉल पिन लावून हिला सेफ करून घेतलेलं आहे. आता तिथून मी सिलाई मारून घेतलेलं आहे. इथे मी मायासुद्धा एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे बघा, 2-2 इंच ठेवलेलं आहे. जर मुलगी मोठी झाली आणि तिला जर टाईट येत असेल तर तिला आपण उकलून वगैरे सिलाई उकलता येते आणि तिला मोठं करता येतो. बघा आता 2-2 सिलाई मारून घेतलेला आहे. जे एक्स्ट्राचं कपडा होतं मी थोडंसं ती कट करून टाकलेलं आहे. दुसरीकडच्या सुद्धा भागाला बघा 2-2 इंचाचं मी मार्जिन ठेवलं आणि तिच्यावरून मी सिलाई मारून घेतलेलं आहे. आता कमरेला सुद्धा मी बंद लावलेला आहे आणि बंद लावून मी हिची फिटिंग करून घेतलेली आहे. आता सगळी फिटिंग झालेली आहे. तुम्हाला मी हिला सुलट करून दाखवते. बघा किती छान पद्धतीने ही फ्रॉक झालेला आहे. आता मुलीनं घातलेला तर तुम्ही बघितलेलंच आहे, मागे दोरी वगैरे लावून आणि मागे मी नॉड सुद्धा लावलेला आहे, ते तुम्हाला मी दाखवते. माझी मुलगी 3 वर्षाची आहे, तर मी हे 4 वर्षाच्या मुलीचं फ्रॉक शिवलेलं आहे. तिला थोडंसं मोठं आणि लूज पण होत होतं, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.